नमस्कार, मी साहिल पाटील. आपण पाहत आहात एमसी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. साई एजन्सी जालना. सर्व इंग्रजी शाळा संचालकांसाठी खुशखबर. आता जालन्यामध्ये मिळणार शाळेचे सर्व प्रकारचे खेळणी, क्रीडा साहित्य, स्कूल फर्निचर, इंडोर स्लाइड, स्विंग, सीसॉ, इंडोर आउटडोर जिम आणि कार्डिओ जिम, तसेच प्लेग्राऊंड साहित्य होलसेल दरामध्ये मिळण्याचे मराठवाड्यातील एकमेव ठिकाण साई एजन्सी जालना. दुर्गा धरम काटा समोर, MIDC जालना. संपर्क 8888155561 किंवा 8830113399. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673736007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डी फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जालन्यात एका बूथवरील मतदान प्रक्रिया थांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. मशीन खालीवर केल्याचा आक्षेप घेत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदान प्रक्रिया थांबवली आहे. शहरातील बूथ क्रमांक 247 वर हा प्रकार घडला. जालना शहरात EVM मशीन खालीवर केल्याचा आक्षेप घेत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदान प्रक्रिया थांबवली आहे. शहरातील बूथ क्रमांक 247 वर हा प्रकार घडला. सकाळी 11 वाजेपर्यंत EVM मशीन व्यवस्थित ठेवण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर मशीन खालीवर करण्यात आल्या. त्यामुळे 1 नंबरच्या जागी 17 नंबरच्या उमेदवाराला मतदान पडत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी येईपर्यंत मतदान प्रक्रिया बंद पाडल्याचं आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. हे बघा, बूथ क्रमांक 247 इथं काय झालं, सकाळी आमचे जेव्हा सील उघडले, आमचे जे प्रतिनिधी त्यांनी बघितलं की सिरियल वाज होतं 1 ते 16 आणि 17 ते 24 असा 36 असा होता. पण 11 नंतर 11:30 नंतर उलटा केला. त्यांनी काय केलं, 17 ते 36 एकीकडं 26 आणि 1 ते 16 एकीकडे, म्हणजे उलटाच ठेवला असा. म्हणजे जिथं कल्याण काळेचा नंबर 1 वर आहे असा ठेवल्यानंतर काय झाला, इथं तिसऱ्या माणसाचा नंबर आला. मग 1 नंबर हे दाबू लागले ना, आमचा मतदान वेस्ट झाला. तक्रार करताना तो अधिकारी, तो त्याचं नाव माहीत नाही, तो जाफराबाद जाधव म्हणून आहे, तो म्हणतो नाही मला वरतून तसा आदेश आहे. मग संबंधित मी अधिकाऱ्यांना फोन केला, ते आता येऊ लागले आणि मी म्हटलं त्याच्यावर पोलीस कारवाई करा. म्हणजे एका मशीनवर 16 असतात, 1 ते 16 एक ठेवावं लागतात, त्याच्या बाजूला 17 ते राहिलेले ठेवावं लागतात. याने उलटाच केला, असा केला त्यांनी. आणि कल्याण काळेचा 1 नंबर आहे ना, तर दुसरा कोणता माणूस आहे अपक्ष, त्याच्या नावावर मतदान पडू लागला. त्याची तक्रार आमची आहे. मग आता तुम्ही मतदान प्रक्रिया थांबवली आहे? हो, थांबवली आम्ही, मतदान प्रक्रिया थांबली आहे. आणि संबंधित जे अधिकारी आहे, SDM आणि ते काय नाव त्यांचं, त्या सर्वांना मी फोन केला, ते प्रतिनिधी पाठवू लागले. मी आक्षेप घेतलेला आहे की ती मशीन आहे तशी परत व्यवस्थित ठेवा. त्या मशीन आदला बदली झालेली आहे. 1, 2, 3 सिरियल नंबरनी ते ठेवले गेलेले नाही आहे. तिथून 17 पासून ठेवलेले गेले. आमच्या इकडचे लोक अशिक्षित आहे, तर ते 1 नंबर म्हणलं डावीकडच्याच दाबतात. सगळे मतदान ते 1, 2 तिकडे चालले, तर ते मशीन सरळ ठेवण्यात यावा, एवढीच माझी विनंती आहे. मला जेव्हा 2-3 जणांचे फोन आले तेव्हा मी तर आधी इथेच होते, फक्त घरी गेले 2 मिनिटासाठी, लगेच मला फोन आले, मॅडम म्हणे मशीन बदलल्या गेल्या. मी लगेच इथं आले, बघितलं तर खरोखरच मशीन आयटापायटा केलेलं आहे. जालना लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज विजयाचा दावा केला आहे. पिसादेवी येथे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. गेल्या 15 दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाकरता असते आणि आज लोकशाहीतला खऱ्या अर्थाने महोत्सव आहे की माझ्या मनाप्रमाणे ज्या उमेदवाराला मतदान द्यायचं
तो ते मतदाराला अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे आणि तो अधिकार बजावण्याचं काम आज आम्ही माझं मूळ गाव पिसादेव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं. याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आपल्याला. मी या जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आज आपला लोकशाहीचा अधिकार बजवावा आणि मला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जालना MIDC लगत असलेल्या दरेगाव येथे परप्रांतीयांची नावे मतदार यादीत घेऊन परप्रांतीयांकडून मतदान करून घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केला आहे. हे भाजपचं षडयंत्र असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. जालना औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या दरेगाव येथील मतदार यादीत अनेक परप्रांतीयांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मतदार यादीत नावे असलेल्या परप्रांतीयांकडून आज भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान करून घेतलं असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी घेतला आहे. त्यांनी आज दुपारी दरेगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन हा आक्षेप नोंदवला आहे. तर हे भाजपचंच कारस्थान असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मतदान यादीमध्ये दरेगावमध्ये आज लोकसभेचा मतदानाचा अधिकार गावकरी आपलं बजावत असताना ही मतदान यादी आहे. या यादीमध्ये बरेचसे लोकांच्या नाव अस्तित्वात असून सुद्धा यांच्या नावावर डिलीट हा शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि बाहेरगावून जे आलेले परप्रांतीय म्हणजे इथं शेजारी MIDC आहे म्हणजे ती भाजपवाल्याचीच आहे. ही सगळी खेळी भाजपवाल्यांची आहे. त्या MIDCतले जे कामगार आहे परप्रांती ते या दरेगावमध्ये येऊन त्यांचा मतदानाचा अधिकार गाजवायले. पण इथले जे स्थानिक आहे भूमिपुत्र आहेत त्यांना इथं मतदानाचा अधिकार नाहीये. ही सरासर गावकऱ्यांवर अन्याय आहे. आणि ह्या आजी सकाळपासून स्वतःचं नाव शोधतात. गेल्या कितीतरी वर्षांनी आजी मतदानाचा अधिकार गाजवत होत्या पण या लोकसभेला आजीचं मतदान मध्ये नाव नाही आलेलं. यादीमधून नाव वगळले गेलेले आणि परप्रांत्यांच्या सगळ्यांचे व्यवस्थित सविस्तर नाव आले. त्यांना पोलिंग चिट गेली, त्यांना मतदान ID मिळाला. हे सरासर भाजपवाल्याची खेळी आहे. आणि भाजपवाल्यांना भीती होती की आम्ही ह्या वेळेस निवडून येणार नाही म्हणून त्यांनी अगोदरच 2 महिने अगोदरच कमीत कमी इथं 2,500 लोकांची नोंद केलेली. असं शंकरनगर, भाग्यनगर आणि भवानीनगर, चंदनझिरा अशा कितीतरी एरियामध्ये परप्रांतींची नोंद झालेली आहे. ही भाजपवाल्यांना जी भीती आहे आणि ती भीती नक्की पूर्ण होणार आहे. आणि त्यांना कल्याण काळे येणार आहे म्हणून त्यांना भीती होती म्हणून त्यांनी ही नोंद करून ठेवलेली. आणि आज दरेगावच्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवलेले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्था आणि प्रशासनाचं शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी कौतुक केलंय. खोतकर यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जालना लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी पत्नी सीमा खोतकर, मुलगी दर्शना खोतकर झोल, मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे. संजीवनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावला आहे. जालना शहरातील प्रसिद्ध उद्योजक कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढतोय यासाठी विविध सामाजिक संस्था आणि प्रशासनानं प्रयत्न केले होते. अशा सामाजिक संस्था आणि प्रशासनाचं शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी आज कौतुक देखील केलं आहे. प्रशासन आणि सर्व सेवाभावी संस्था, सर्व NGO मतदानाची टक्केवारी पाहता कामाला लागल्यानंतर मी आता मतदान करून आलो आणि आकडेवारी पूर्णपणे बघितली. अत्यंत समाधानकारक आणि अखंडपणे जवळपास बघा आता 3 तास झालेले आहेत मतदान सुरू होऊन. 3 तास होऊन गेले. 3 तासामध्ये आपण गती जर बघितली तर ही निश्चितपणे अत्यंत समाधानकारक आहे. आणि याचं पूर्णपणे क्रेडिट निश्चितपणे प्रशासन आणि सेवाभावी संस्था ज्यांनी वॉर रूम ओपन केले, समाजाचे वॉर रूम ओपन केले. किराणावाले असतील, होलसेलवाले असतील, उद्योजक असतील, सेवाभावी संस्था असतील, या सर्वांनी वॉर रूम ओपन केले आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक बाहेर पडले. दानवेंचं तुमचं मनोमिलन होऊन अवघे म्हणजे 8 दिवसच तुमच्या हातात राहिले होते प्रचारासाठी. झाला का प्रचार तेवढ्या काळात? आता 100%. आता हे लोकसभेचा प्रचार काय डोर टू डोर वगैरे नसतो, परंतु समाधानी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो आणि निश्चितपणे बाजी मारू. खूप कमी वेळ भेटला तुम्हाला? नाही, कमी वेळ तसं म्हणता येत नाही. आता लोकसभेसाठी वेळ म्हटलंच तर मग आता 1200 गाव, जवळपास 1000च्या पुढचे गाव आहेत. एवढ्या गावात जाणं शक्य नाही, परंतु जिथं जाणं शक्य आहे तिथं जाऊन आलो आम्ही आणि अविरत काम केलं. काय स्थिती, काय वातावरण?
पण आता शेवटी मतदाराचा कौल आहे. आज वरपणे बोलता नाही, पण तो निश्चितपणे आम्हाला अपेक्षा आहे. जालना लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना 80% पेक्षा जास्त मतदान झाल्याचा दावा जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. कैलास गोरंट्याल यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्नी संगीता गोरंट्याल आणि मुलगा अक्षय गोरंट्याल यांच्यासह आज मतदानाचा हक्क बजावला आहे. जालना शहरातील मतदान केंद्रावर येऊन त्यांनी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मतदान केलं. जालना लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना तब्बल 80% मतदान झाल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केलाय. काय म्हणणार आपण? हे बघा, जालना लोकसभा सर्वात इथं केंद्राचे राज्यमंत्री सन्माननीय रावसाहेबजी दानवे वर्सेस एक साधारण माणूस कल्याण काळे यांची फाईट होत आहे. आणि अख्खा महाराष्ट्राने अख्खा देशाचं लक्ष या मतदारसंघावर आहे की कोण जिंकणार आहे. परिस्थिती जे बघितलं की कल्याण काळे यांच्या बाजूने लोकांचा मत होऊ लागला आहे. आणि जे मतदार केंद्रावर मी आज सकाळपासून फिरतो आहे तो मला लोक दुरून हात दाखवतात, हात म्हणजे पंजा दाखवतात. आणि जे ग्रामीणचं जे रिपोर्ट येत आहे की ग्रामीणमध्ये 80% जास्त कल्याण काळे चालू आहे, 80%. आणि शहरात 60-40, 60मध्ये काँग्रेस राहील, 40मध्ये भाजप राहील अशी अवस्था आहे. आणि 5 नंतर एक ॲक्च्युअल आपल्याला किती मतदान पडणार, कितीचं लीड होईल ते मी तुम्हाला सांगू शकतो. जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 60% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरूच होती. जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जालना लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सर्व मतदान केंद्रावर आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर अनेक वृद्ध मतदारांनीही मतदान केंद्रावर येऊन उत्स्फूर्तरित्या मतदान केल्याचं पाहायला मिळालं. किरकोळ अपवाद वगळता ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचं देखील दिसून आलं. सर्वांनीच हक्क बजावला पाहिजे, कारण देशाची प्रगती त्याच्यावरच अवलंबून आहे. काय चाललं काय नाही पाहिजे. तरुण पिढी सगळी मोबाईल पाहती, पण कंटाळा करून सनी आपल्याला काय करायचं ह्या हिशोबाने आळसपणा करून जात नाही बरेच लोक. पण मतदान करणं देशासाठी, आपल्यासाठी, प्रगतीसाठी गरजेचं आहे. पहिल्यांदा मतदान केलं आणि मतदान करणं सगळ्यांनीच केलं पाहिजे. तो आपला हक्क आहे आणि आपण आपला हक्क बजावला पाहिजे. मतदान करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जो बदल घडून आणायचा तो आपण मतदानाने घडून आणू शकतो. आपल्याला जो आपल्याला जो नेता निवडून आणायचा तो आपण मतदानानेच निवडून आणू शकतो. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. नमस्कार. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट,
टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना शहरात 7 वर्षापासून स्त्रीरोग आणि बालरोग विभागात उत्तम सुविधा देणारे एकमेव हॉस्पिटल मातृत्व हॉस्पिटल. 10 एप्रिल 2022 पासून नवीन इमारतीत स्थलांतर. आमच्याकडे इमर्जन्सी सेवेसाठी 24 तास उपलब्ध डॉक्टर्स डॉक्टर सुनील राठोड, डॉक्टर कांचन राठोड, डॉक्टर नंदकिशोर पालवे. उपलब्ध सुविधा: दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढणे, गर्भाशयातील गाठ काढणे, अंडाशयाची गाठ काढणे, फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया, गर्भपिशवीत फसलेली कॉपर्टी काढणे, कुटुंब नियोजन ऑपरेशन पलटवणे. वंध्यत्व निवारणासाठी असलेल्या शस्त्रक्रिया म्हणजेच गर्भपिशवीचा पडदा काढणे, गर्भाशयातील गाठ काढणे, दुर्बिणीद्वारे गर्भपिशवीची, गर्भनलिकेची व अंडाशयाची तपासणी, कृत्रिम बीजारोपण, लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरी सुविधा म्हणजेच गर्भपिशवीच्या अंडाशयाचे, गर्भपिशवीच्या तोंडाचे व गर्भपिशवीच्या आतील पडद्याच्या अत्याधुनिक कॅन्सर शस्त्रक्रिया सुविधा. नवजात बालकांसाठी अत्याधुनिक वॉर्मर, प्रसूतीसाठी अत्याधुनिक लेबर रूम, व्हॅक्यूम डिलिव्हरी, हाय रिस्क प्रेग्नेन्सीसाठी आयसीयू, इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर आदी सुविधा उपलब्ध. डॉक्टर सुनील राठोड यांनी जे हॉस्पिटल मुंबई येथे MS OB-GY म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ या विषयामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियामध्ये फेलोशिप करून शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. त्यांनी 7 वर्षामध्ये आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त विविध दुर्मिळ आणि अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या. 3D लॅप्रोस्कोपीद्वारे स्त्रियांच्या प्रत्येक आजाराचे, रोगांचे अचूक निदान व उपचार करणारे नामांकित एकमेव स्त्रीरोग हॉस्पिटल म्हणून मातृत्व हॉस्पिटल ओळखले जाते. आमच्याकडे सर्व शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे केल्या जातात. यामध्ये रुग्णांचा अतिशय कमी वेळात योग्य व कमी त्रासदायक पद्धतीने आजार बरा केला जातो. त्यामध्ये रक्तस्राव देखील कमी होत असल्याने रुग्णाला थकवा किंवा अशक्तपणा कमी जाणवतो, तसेच रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. चला तर मातृत्व हॉस्पिटलमध्ये जाऊन अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी करून उपचार घेऊ. आमचा पत्ता मातृत्व हॉस्पिटल, प्रियंका रेसिडेन्सी, मंठा रोड, मंठा चौफुली जवळ, जालना. संपर्क 02-4835-898 आणि 94-21-56-06-11. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा: ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU,
एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।